नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत भोपळ्याची कलेजी. ही एक आगरी स्पेशल रेसिपी आहे आणि खूप छान लागते, चविष्ट लागते. आणि यासोबत तांदळाची भाकरी असेल तर अप्रतिम. तर वळूया आपल्या रेसिपीकडे. गॅसवर एक पातेलं ठेवलंय आणि त्यामध्ये तेल घालून घेऊया. साधारणतः 2 मोठे चमचे होईल इतकं तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये खडे मसाले घालावे. इथे मी 3-4 तमालपत्र घातलेली आहेत आणि थोडीशी मिरी घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथे मी 10-12 दाणे मिरीचे घातलेले आहेत आणि उभा चिरलेले 2 कांदे त्यामध्ये घातलेत. आता हे कांदे मी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे. कांद्याला छान असा सोनेरी रंग आला पाहिजे तिथपर्यंत ते परतायचे आहेत. बोकडाची कलेजी ताजी आहे आणि त्यामध्ये आता आपण आगरी मसाले घालून घेऊया. तर इथे मी आगरी पद्धतीचं लाल तिखट 1 मोठा चमचा घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद आणि मसाला यांचं एकाच 2 प्रमाण घेतलेलं आहे. ह्याने तुमच्या कलेजीला खूप छान कलर येईल. धनेपूड 2 चमचे घातलेले, छोटे 2 चमचे आहेत. आता हे आगरी मसाले ह्या बोकडाच्या कलेजीची एक लज्जत वाढवतात, खूप छान चव येते. तर यामध्ये आता चवीपुरतं आपण मीठ घालूया आणि हे सर्व कलेजीला व्यवस्थित लावून घेऊन कलेजी 10 मिनिटं आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. मॅरिनेशन केल्याने त्यामध्ये हे सर्व मसाले मस्त असे मुरले जातात आणि कलेजीला खूप छान चव येते. तर आपण ते बाजूला ठेवलेलंच आहे. इकडे कांदा सुद्धा सोनेरी रंग आलेला आहे. आता त्यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरची ठेचून घातलेली आहे. आलं जवळजवळ मी 1-1.5 इंच घेतलंय आणि 10-12 पाकळ्या लसणाच्या आणि 2 हिरव्या रंगाच्या मिरच्या घेतल्यात. ह्या पोपटी रंगाच्या असतात त्या घेतलेल्या आहेत, त्या कमी तिखट असतात. तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतताना गॅस मी मीडियम आचेवर ठेवलेला आहे. तर आता हे मी परतत असताना त्यामध्ये 1 टोमॅटो चिरून घालत आहे. टोमॅटो घातल्याने देखील खूप छान चव येते. हा टोमॅटो सुद्धा आपण कांद्यासोबत परतून घेऊया आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. पूर्ण टोमॅटो शिजला पाहिजे आणि त्या मसाल्यामध्ये विरघळला पाहिजे. तुम्ही बघू शकताय. तर आता टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता आपण मॅरिनेट केलेली जी कलेजी आहे ती त्यामध्ये घालूया आणि तुम्ही बघू शकताय. आता मी ती कढईत घातलेली आहे. हे सर्व आता मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय खूप छान रंग आलेला आहे. आमच्या घरात कलेजी म्हटल्यावर सगळ्यांना खूप आवडते आणि ती एकदाची कधी तयार होते आणि कधी खाल्ली जाते पत्ता लागत नाही. तर आज आम्ही ही कलेजी भाकरीसोबत खाणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान दिसत आहे. तर आता आपण ही झाकून देऊन चांगली 20 मिनिटं शिजायला मंद गॅसवर ठेवून देऊया. ही कलेजी मी मंद गॅसवरच शिजवणार आहे आणि तुम्ही बघू शकताय 20 मिनिटं झाल्यानंतर खूप छान अशी वाफ आलेली आहे आणि कलेजी ऑलमोस्ट शिजलेली आहे. खूप छान दिसत आहे आणि त्याचा सुवास घरभर पसरलेला आहे. तर आता त्यामध्ये मी वाटण घालणार आहे. आता हे 2 चमचे मी वाटण घातलेले आहे. टेबल स्पून आहे आणि खोबऱ्याच्या वाटणाने याला अजून लज्जत येते. सुक्या खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे. खोबरं भाजून ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये दुसरं काहीच घातलेलं नाहीये. सोबतच त्यामध्ये गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकताय कलेजी चांगली सुकी झालेली आहे. आता तुम्हाला जर कलेजी ग्रेव्हीवाली पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करू शकता आणि पाणी ॲड केल्याने तुम्हाला ग्रेव्ही होऊन जाईल. पण आम्हाला सुकी कलेजी करायची आहे आणि ती भाकरीसोबत खायची आहे. तर एक छोटीशी वाफ काढून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप छान अशी वाफ आलेली आहे आणि ऑलमोस्ट कलेजी तयार झालेली आहे. खूप छान असा सुगंध घरभर पसरलेला आहे. आता चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालते आहे.
ओबडधोबड चिरून घातलेली आहे, जास्त बारीक केलेली नाही आहे. आणि कोथिंबीर सुद्धा कलेजीमध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेते. मस्त सुकी कलेजी तयार झालेली आहे आणि खूप छान सुगंध पसरलेला आहे. मैत्रिणींनो, ही कलेजी भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्हाला जर भातासोबत खायची असेल तरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता तांदळाची भाकरी असेल तर उत्तम, तर तुमच्याकडे जी कुठली भाकरी असेल त्या भाकरीसोबत तुम्ही ही एन्जॉय करू शकता. आणि मस्त मसालेदार चमचमीत अशी कलेजी तयार झालेली आहे. तर अशी ही बोकडाची कलेजी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. अजून काही आगरी रेसिपी बघायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.